ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। नाशिक शहरामधील वाढते अपघात आणि रस्ते सुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी किम्स मानवता हॉस्पिटल, नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालय RTO, शासकीय जिल्हा रुग्णालय, सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका आरोग्य विभाग, नाशिक पोलीस आणि राज्य महामार्ग पोलीस यांच्या संयुक्त विद्यमानं रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान 2026 मोठ्या उत्साहात पार पडला। कार्यक्रमाची सुरुवात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना आदरांजली अर्पण करून करण्यात आली आहे। उद्घाटन आणि मार्गदर्शन डॉक्टर राज नगरकर, राजश्री गुंड तसेच अद्वितीय शिंदे, डॉक्टर चारुदत्त जगताप, डॉक्टर प्रज्ञा अहिरे आणि डॉक्टर नितीन कोचर यांच्या हस्ते झालाय। तर कार्यशाळेमध्ये रस्ता सुरक्षा, वाहतूक नियम, अपघातानंतर तात्काळ उपचारांचे महत्त्व यावरती मार्गदर्शन करण्यात आलं आहे। डॉक्टर शुभांगी कांबळे, डॉक्टर ईशान नेरकर तसेच डॉक्टर सचिन पाटील आणि डॉक्टर स्पंदन कोशिरे यांनी तांत्रिक माहिती दिली आहे। दुपारच्या सत्रामध्ये CPR आणि BLS चे थेट प्रात्यक्षिक विशेष आकर्षण ठरलं आहे। प्रशिक्षणाच्या शेवटी सहभागींना प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलंय। नमस्ते, मी अद्विता शिंदे, ACP ट्रॅफिक नाशिक सिटी। आज आम्ही इथे सगळे किम्स मानवता हॉस्पिटल इथे उपस्थित आहे। रस्ता सडक सुरक्षा 2026 या कार्यक्रमाअंतर्गत किम्स मानवता हॉस्पिटल, त्याचप्रमाणे RTO विभाग, पोलीस विभाग, शहर वाहतूक शाखा यांनी ॲक्सिडेंटमध्ये आपला जो गोल्डन आवर आपण म्हणतो त्यामध्ये काय काळजी घ्यावी, ॲक्सिडेंटचा जो ट्रॉमा आहे तो कसा हँडल करावा यासाठी एक छोटासा वर्कशॉप अरेंज केलेला आहे। तर त्यासाठी आज सगळे इथे उपस्थित आहे। जनरली CPRच्या दरम्यान किंवा इतर गोष्टींच्या दरम्यान फर्स्ट एड कसं असावं हे सगळ्यांना आपल्याला माहीत आहे, बट ॲक्सिडेंटमध्ये कशी केअर घ्यायची हे बऱ्याच जणांना माहीत नाही। तर एक खूप फ्रूटफुल आणि हेल्पफुल वर्कशॉप आहे जे आपल्याला ॲक्सिडेंटमध्ये कुठलं फर्स्ट एड करावं आणि पेशंटला पहिल्या हाफ एन आवरमध्ये किंवा पहिल्या 1 आवरमध्ये कसं सुरक्षित मॅक्झिमम मॉर्टॅलिटी रेट कसा कमी करावा यासाठी एक चांगलं वर्कशॉप आहे। सगळ्यांनी हे वर्कशॉप जरूर अटेंड करावं आणि हे जे वर्कशॉप आहे ऑनलाईन जर होत असेल किंवा इतर पद्धतीने अटेंड करावं। आणि याचप्रमाणे आता सध्या आम्ही इथं किम्स मानवताला ठेवतोय, पुढील येणाऱ्या काळात हे आम्ही पोलीस डिपार्टमेंटसाठी पण सेपरेट वर्कशॉप ठेवण्याचा प्रयत्न करू। सगळ्यांनी प्लीज डू अटेंड अँड इट इज व्हेरी फ्रूटफुल वर्कशॉप। थँक्यू। नमस्कार, राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान 2026 अंतर्गत आपण किम्स मानवता हॉस्पिटल, RTO नाशिक, पोलीस नाशिक अशा सर्वांच्या संयुक्त विद्यमानाने एक आगळावेगळा उपक्रम सुरू करतो आहे। रस्त्यावर अपघातामध्ये जे फर्स्ट रिस्पॉन्डर्स असतात तर त्या फर्स्ट रिस्पॉन्डर्सना आपण किम्स मानवता हॉस्पिटलच्या एक्सपर्टाईजकडून एक चांगलं ट्रेनिंग आयोजित केलेलं आहे। बेसिक लाईफ सपोर्ट कशा पद्धतीने दिला जावा आणि पहिल्या 1 तासामध्ये गोल्डन आवरमध्ये जर का अपघातग्रस्तांना मदत मिळाली तर कशा पद्धतीने अपघाती मृत्यू कमी होऊ शकतात याच्याबद्दलचं अतिशय चांगल्या पद्धतीचं ट्रेनिंग सर्वांना त्यांनी दिलेलं आहे। आणि हे ट्रेनिंग जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी किम्स मानवता हॉस्पिटल, RTO आणि पोलीस यांच्यातर्फे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातील आणि याचा निश्चितच येणारे कुंभमेळ्यासाठी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने उपयोग होणार आहे। आणि या सर्वांचं एकच उद्देश आहे की जे काही हॉस्पिटल्सची मदत असते ती RTO, पोलीस आणि जे फर्स्ट रिस्पॉन्डर्स आहेत यांच्या मदतीने जास्तीत जास्त लोकांपर्यंत ती कशा पद्धतीने पोहोचवली गेली जाईल। तर याबद्दल जास्तीत जास्त अवेअरनेस जनरेट करण्याचं एक वेगळं काम या इनिशिएटिव्हच्या माध्यमातून होणार आहे। नमस्कार, राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाच्या अंतर्गत RTO नाशिक पोलीस आणि त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह माननीय गुंड मॅडम, असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस आणि RTOच्या पण इन्चार्ज आहेत आणि किम्स मानवता हॉस्पिटलने संयुक्त विद्यमाने नाशिकमधील सर्व जनतेच्या म्हणजे प्रकृतीची, आरोग्याची काळजी घेण्याच्या हेतूने जे रस्त्यावर होणारे अपघात म्हणजे फक्त ट्रॅफिकचे होणारे ॲक्सिडेंट्सच नव्हे, परंतु रस्त्यावरती असताना किंवा घराच्या बाहेर पडल्यानंतर समजा काही वैद्यकीय अडचण निर्माण झाली, मेडिकल इमर्जन्सी झाली तर त्याच्यासाठी काय काळजी घ्यावी। आणि प्रत्येक नागरिक हा ॲक्च्युली पॅरामेडिक होऊ शकतो, जिथे त्या गोल्डन आवरमध्ये पहिल्या 5 मिनिटं ते 30 मिनिटाच्या दरम्यान त्या व्यक्तीचं आयुष्य वाचवण्यासाठी काय काळजी घेता येऊ शकते
जी काळजी इमिडिएटली तिथे देऊन मग नंतर पुढील हॉस्पिटल जवळच्या हॉस्पिटलपर्यंत घेऊन जाण्याची व्यवस्था कशी करावी ह्या अनुषंगाने आज हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. आणि त्यातलाच पुढला टप्पा म्हणून आम्ही नाशिकमधल्या सर्व युवकांनासुद्धा आरोग्याशी संबंधित ज्या काही प्रिकॉशन्स आहेत, आरोग्याशी संबंधित जे एमर्जन्सीमध्ये केले जाणारे जे काही काळजी आहे त्याबद्दलसुद्धा मार्गदर्शन करण्याचा आम्ही पूर्ण वर्ष नव्हे तर कुंभमेळ्यापर्यंत नाशिक नगरी ही जास्त सुरक्षित कशा स्वरूपात रस्त्यावरती ते आपण प्रत्येक नागरिक कसा सुरक्षित राहू शकतो ह्या दृष्टीने काळजी घेण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता. मोठ्या संख्येने RTO तसेच नाशिक पोलीसच्या माध्यमातून अनेक त्यांचे मेंबर्स प्लस व्हॉलेंटियर्स यात सहभागी झालेले आहेत. आणि आय थिंक किम्स मानवता हॉस्पिटल आणि नाशिक RTOचा नाशिक पोलीसचा एकच उद्देश आहे की आपलं शहर आपले रस्ते सुरक्षित कशा स्वरूपात करता यावे. धन्यवाद. किरण आहेर, C24 तास, नाशिक.